मीन राशी 30 मार्च ते 5 एप्रिल 2026 साप्ताहिक राशीफल। मीन राशी मार्च महिन्याच्या अखेरीस आणि एप्रिल महिन्याच्या सुरुवातीस ग्रह आणि तारांच्या हालचालींमध्ये महत्त्वपूर्ण बदल दिसून येत आहेत, ज्याचा तुमच्या जीवनावर थेट परिणाम होईल। हा आठवडा मीन राशीसाठी नवीन सुरुवात, करिअरमधील प्रगती आणि आर्थिक लाभाचे संकेत देत आहे। चला तर मग जाणून घेऊया मीन राशीसाठी हा आठवडा प्रेम, नोकरी, व्यवसाय, आरोग्य आणि कौटुंबिक जीवन या प्रत्येक क्षेत्रात कसे वेगवेगळे परिणाम घेऊन येत आहे। येणारे 7 दिवस तुमच्यासाठी किती खास असतील, कोणते निर्णय तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात हे जाणून घेऊ। हा आठवडा मीन राशीसाठी कार्य आणि आंतरिक परिवर्तनाचा एक महत्त्वाचा काळ आहे। चंद्राचा प्रवास सिंह राशीतून सुरू होतो, तो कन्या आणि तुळ राशीतून जातो आणि रविवार संध्याकाळपर्यंत वृश्चिक राशीत पोहोचतो। हे गोचर तुमच्या 6व्या, 7व्या, 8व्या आणि 9व्या घरांना एकामागून एक सक्रिय करतील। मीन राशी आठवड्याची सुरुवात आध्यात्मिक शांती आणि आर्थिक लाभाने होत आहे। व्यवसायाच्या बाबतीत योग्य गुंतवणुकीसाठी तुमचा अंतरात्मा तुम्हाला सल्ला देईल। दरपत्रकात काही बदल होऊ शकतात, पण तुम्ही ते स्वीकारू शकाल। तुम्ही भागीदारीत खूप सहकार्यशील आणि दयाळू असाल, ज्यामुळे व्यवसाय सुरळीतपणे चालेल। तुमच्या नोकरीमध्ये तुम्हाला एखाद्या सेवाभावी संस्थेत किंवा सामाजिक प्रकल्पात सहभागी होण्याची संधी मिळू शकते। तुमच्या कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलतेचे कौतुक केले जाईल। नोकरी करणाऱ्या लोकांना नवीन प्रकल्पात सामील होण्याची संधी मिळू शकते। हा काळ व्यावसायिकांना माफक नफा देणार आहे, विशेषतः जर तुम्ही नवीन कल्पना अवलंबल्या तर। नोकरी करणाऱ्या महिलांना त्यांचे काम आणि आध्यात्मिक जीवन यांचा समतोल साधणे सोपे जाईल। ही एक चांगली बातमी असू शकते। परदेशात काम करणाऱ्या लोकांना घर किंवा मालमत्तेशी संबंधित चांगली बातमी मिळण्याची शक्यता असते। विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा कल्पनाशक्ती आणि सृजनात्मक लेखनाचा आहे। कलाकार आणि खेळाडू त्यांच्या कलेद्वारे शांतता आणि आरोग्याचे संदेश पसरवतील। कुटुंबात शांतता आणि सलोखा नांदेल आणि तुम्ही तीर्थयात्रेला जाऊ शकता। तुमच्या प्रेमजीवनात तुम्ही थोडे भावनिक आणि रोमॅन्टिक असाल। अविवाहित लोकांना एखाद्या आध्यात्मिक कार्यक्रमात जोडीदार मिळू शकतो, तर अविवाहित व्यक्तींना कोणीतरी खास व्यक्ती भेटू शकते। कुटुंबात शांतता आणि आनंद नांदेल, तसेच एखाद्या शुभ प्रसंगाचे नियोजन केले जाऊ शकते। तुमच्या वैवाहिक जीवनात प्रेम आणि आदराचा वर्षाव होईल। आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला खूप आराम वाटेल, त्यासाठी फक्त पायांची मालिश आणि ध्यान करून पहा। तुमचा नम्रपणा हेच तुमच्या यशाचे रहस्य आहे। मीन राशी या आठवड्यात तुम्ही आर्थिक समृद्धीमुळे तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकाल। इलेक्ट्रॉनिक उपकरणे खरेदी करण्यासाठी आणि परदेश सहलींचे नियोजन करण्यासाठी तुमची परिस्थिती चांगली असेल। या आठवड्यात काही महिलांना त्यांच्या कौटुंबिक मालमत्तेचा काही भाग वारसा हक्काने मिळू शकतो। तुम्ही तुमच्या मित्राला सहजपणे आर्थिक मदतही करू शकाल। काही जण सामाजिक कार्यांसाठी देणगी सुद्धा देऊ शकतात। प्रेम प्रकरणात शांत राहा आणि कामाच्या ठिकाणी व्यावसायिक आवश्यकतांची पूर्तता करा। तुमची आर्थिक स्थिती चांगली आहे, मात्र तुम्हाला आरोग्याच्या समस्या येऊ शकतात। हा आठवडा तुमच्या प्रेमजीवनासाठी फलदायी ठरेल। तुमच्या जुन्या प्रियकरासोबत, प्रेयसीसोबत तुमचे संबंध पुन्हा जुळण्याची शक्यता आहे, परंतु तुम्हाला सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, विशेषतः जर तुम्ही विवाहित असाल, कारण याचा तुमच्या कौटुंबिक जीवनावर परिणाम होऊ शकतो। तुम्ही परदेशात सुट्टीची योजना आखू शकता, जिथे तुम्हाला एकत्र अधिक वेळ घालवता येईल। मतभेद झाल्यावर तुम्ही वापरत असलेल्या शब्दांवर लक्ष ठेवणे चांगले राहील। काही प्रेम प्रकरणे अचानक संपुष्टात येऊ शकतात आणि जर हे नाते टिकले नाही तर तुम्ही त्यातून बाहेर पडणे पसंत करू शकता। करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून तुमच्या राशीतील सूर्य तुमच्या करिअरमध्ये शिस्त आणि अधिकार आणेल। तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला कामाच्या ठिकाणी मिळेल आणि तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल। पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे। तुम्ही वेळेवर निर्णय घेतल्यास व्यवसायातही फायदेशीर संधी निर्माण होतील। या आठवड्यात दुसऱ्या घरात असलेला शुक्र तुमच्या बोलण्यात गोडवा आणेल आणि कौटुंबिक संबंध दृढ करेल। प्रेमसंबंधही गोड राहतील। कुटुंब आणि जोडीदारासोबतचे संबंध सुधारतील। अविवाहित व्यक्तींना कोणताही भावनिक निर्णय घाईने न घेण्याचा सल्ला दिला जातो। व्यावसायिक आघाडीवर एक कठीण पण अत्यंत फलदायी काळ अपेक्षित आहे। सुरुवातीला 6व्या स्थानातील चंद्र तुम्हाला कामाच्या ठिकाणी येणाऱ्या अडचणींवर मात करण्यास आणि तुमची कामे प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यास मदत करेल। 31 मार्च रोजी चंद्र कन्या राशीत प्रवेश करेल, तेव्हा ग्राहक किंवा व्यावसायिक भागीदारांशी संवाद साधणे महत्त्वाचे ठरेल। मुत्सद्दी संवाद तुमच्या यशाची गुरुकिल्ली ठरेल। 3 एप्रिल नंतर अचानक होणाऱ्या व्यावसायिक बदलांसाठी
किंवा छुप्या आव्हानांसाठी तयार राहा. शांत राहा आणि परिस्थितीशी जुळवून घ्यायला शिका. रविवार संध्याकाळपर्यंत तुम्हाला मार्गदर्शकांकडून मार्गदर्शन मिळेल. 2 एप्रिल रोजी मंगळाचा तुमच्या राशीत प्रवेश झाल्याने ऊर्जेचा मोठा स्रोत मिळेल, परंतु तुम्हाला अधीरता आणि व्यावसायिक संघर्ष टाळावे लागतील. विद्यार्थी हळूहळू शैक्षणिक प्रगतीची अपेक्षा करू शकतात. सिंह राशीतील चंद्र शिक्षणाशी शिस्तबद्ध आणि नित्यक्रमावर आधारित दृष्टिकोनास अनुकूल आहे. 31 मार्च नंतर सांघिक कार्य आणि बौद्धिक चर्चा फायदेशीर ठरतील. तथापि 3 एप्रिल नंतर सखोल विश्लेषणात्मक विचार करणे फायदेशीर ठरेल. मात्र बाह्य अडथळे येऊ शकतात. कठीण विषय आणि उच्च शिक्षण समजून घेण्यासाठी रविवारची संध्याकाळ विशेषतः चांगली आहे. 2 एप्रिल रोजी मंगळाचा तुमच्या राशीत प्रवेश झाल्यामुळे काही मानसिक गोंधळ निर्माण होऊ शकतो. नियमित राहा आणि आपल्या अभ्यासाच्या योजनेचे काटेकोरपणे पालन करा. मीन राशी, एकंदरीतच हा आठवडा तीव्र कार्य, वैयक्तिक परिवर्तन आणि आध्यात्मिक वाढीने भरलेला आहे. चंद्राचे सिंह राशीतून वृश्चिक राशीत होणारे संक्रमण तुमची प्राथमिकता सांसारिक जबाबदाऱ्यांकडून सखोल ज्ञानाकडे वळवते. 2 एप्रिल रोजी मंगळाचा मीन राशीत होणारा प्रवेश यशासाठी प्रेरणा देतो, परंतु यासाठी शांत आणि संतुलित मनाचीही आवश्यकता असते. अविचारी कृती टाळून आणि सजगतेवर लक्ष केंद्रित करून तुम्ही लक्षणीय वैयक्तिक वाढ आणि प्रगती सुनिश्चित करू शकता. गुरुदेवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दररोज ओम गुरुवे नमःचा जप करा. गुरुवारी मंदिरात पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करा. सकारात्मक ऊर्जा मिळवण्यासाठी हळद किंवा पिवळे कपडे दान करा. अतिविश्लेषण टाळा आणि मन शांत ठेवा. मनशांती आणि भावनिक संतुलनासाठी दररोज ध्यान करा. एकंदरीतच पाहता मीन राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.